चला चहा घेऊया असं म्हणण्यासारखी आता परिस्थितीच राहिली नाही. चहाने आदरातिथ्य करणं सांगलीत आता बंद झालंय. आखातातील युद्धस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईने रस्त्यावरील हातगाड्यांवरील चहा बंद झालाय. तर मोठ्या हॉटेलात आता गॅस शेगडीऐवजी कोळशाच्या शेगडीचा वापर करून वेळ मारून नेली जाते. हॉटेलमधील डोसा, आंबोळी, वडा या जागा आता इडलीने घेतली आहेत. गॅस टंचाईच्या झळा 90% हातगाडी चालकांना बसल्या असून बंदिस्त आणि मोठ्या उपहारगृहांमध्ये नाश्त्याचे पदार्थ तयार करण्यासाठी गॅस शेगडीऐवजी कोळशाच्या शेगडीचा वापर करण्यात येत असल्याचं नटराज अनेक्स हॉटेलचे व्यवस्थापक कीर्तिकुमार शेट्टी यांनी सांगितले. सांगलीतील खाऊ गल्लीमध्ये दिवसभर गरम तव्यावर ग्राहकांना ताजी आंबोळी, उत्तापा, डोसा हे दाक्षिणात्य पदार्थ देणारे गाडेही आता गॅस मिळत नसल्याने बंद झालेत. तसेच गरिबाची पोटपूजा करणारे 10 रुपयांना एक मिळणारा वडापावची जागा आता इडलीने घेतली आहे. एकावेळी अनेक इडली करून ती विक्री करता येत असल्याने हा प्रकार स्वीकारला जातोय. तरुणाईची गर्दी असलेली चायनीजचा नाश्ता सेंटरही आता बंद झालेत. चहाऐवजी हॉटेलमध्ये ताक घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातोय. मी जयशील शेट्टी हॉटेल नटराज अनेक्स चा मालक आहे. आता सध्याच तिथं आम्हाला काय गॅसचा काय पुरवठा होईना झाला आहे. आता सध्या कोळसा वापरायला लागले, पण कोळसा गॅसला काय पर्याय नाही. 10 ते 20%च्या वर आम्हाला 10 ते 20% फक्त ते रिप्लेसमेंट आहे गॅससाठी. पण आता आम्ही चहा बंद केलेला आहे, डोसा बंद केलेला आहे. जे एकदा शिजवून करता येते त्या गोष्टी फक्त चालू आहेत. आणि कामगार सगळं बसून आहेत, कामगारांचे बसून पगार द्यायला आहेत. हे युद्धामुळं हे बेकार परिस्थिती झाली आहे. आणि आता आम्ही कोणाकडं शासनाकडे चौकशी केली असता तुम्हाला आता शॉर्टेज आहे, मिळू शकत नाही असं कळवावं लागलं. मग त्यासाठी आम्ही शासनाला विनंती करतो की नाही तर आम्हाला इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये जर सूट द्या, म्हणजे आम्ही सगळं कॉईलवर ते चालू करून आम्हाला परवडण्यासारखं काय तर आम्हाला मार्ग सांगावा. नाहीतर कामगारांचे पगार कोण द्यायचे हेच कळत नाही आम्हाला. एकदा कामगार गावाला गेले तर काय परत येणार नाहीत लवकर. त्यामुळे पुढं भविष्यात काय हॉटेलवाल्यांचं काय खरं नाही.